गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमध्ये आज आणखी एक आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आजचा प्रॉब्लेम देखील बोर्ड एक्झामला आलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर हा प्रॉब्लेम आलेला आहे. जुलै 2017 बोर्ड एक्झामचा प्रॉब्लेम आहे. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट अँड रिसिट अँड पेमेंट अकाउंट ऑफ एकविरा हॉस्पिटल. एका हॉस्पिटलचा हा प्रॉब्लेम आहे. हे हॉस्पिटल सुद्धा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे. मी नफा न मिळवणारं हॉस्पिटल आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2012. आतापर्यंत जे प्रॉब्लेम आपण सोडवले त्या प्रॉब्लेममध्ये फक्त आपल्याला रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिला होता. पण या प्रॉब्लेममध्ये मात्र आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. ही बॅलन्स शीट कशी सोडवायची हे आपण आज पाहणार आहोत. आजचा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. ही बॅलन्स शीट जी दिलेली असते, प्रॉब्लेममध्ये जर बॅलन्स शीट दिली तर ती ओपनिंग बॅलन्स शीट असते. या प्रॉब्लेममध्ये एक ओपनिंग बॅलन्स शीट आणि दुसरी क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करावी लागते. जर आपल्याला कॅपिटल फंड दिला असेल तर ओपनिंग बॅलन्स शीट तयार करावी लागत नाही किंवा करायची नाही. आणि जर प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटल फंडची अमाऊंट दिली नसेल तर ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायची. आज आपण जर प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्स शीट दिली तर प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला एक बॅलन्स शीट दिलेली आहे, त्याच्याखाली रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि काही ॲडजस्टमेंट्स आहेत. तुमच्या स्क्रीनवर बॅलन्स शीट आलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही बॅलन्स शीट लिहून घ्या. त्यानंतर आता तुमच्या स्क्रीनवर रिसिट अँड पेमेंट अकाउंट आलेला आहे, तोही तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट या ॲडजस्टमेंट आहेत, या ॲडजस्टमेंट लिहून घ्या. मग आपण प्रॉब्लेम सोडवूया. नेहमीप्रमाणे समोरासमोरच्या पानावर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलेलं आहे, एक ब्लँक, आणि त्याच्या समोरच्या पानावर बॅलन्स शीट. प्रॉब्लेमची डेट आहे 31 मार्च 2013. इथं आपल्याला थोडासा बदल करावा लागेल. 31 मार्च 2013. CACL कॅपिटल फंड, फायनल अकाउंट प्रमाणे आपण कॅपिटल फंड मांडलेला आहे. बॅलन्स शीट. आता ही बॅलन्स शीट आपण आपल्या उत्तरामध्ये रेकॉर्ड करणार आहोत, लिहिणार आहोत. यातले काही अकाउंट्स आपल्या उत्तरामध्ये येणार आहेत. उदाहरणार्थ OLचे अकाउंट्स कॉमनली असं होतं, OLचे अकाउंट CLला येतात आणि OAचे अकाउंट CAला येतात. बघूया आता आपण कसं होतं ते. कॅपिटल फंड हा ओपनिंग कॅपिटल फंड आहे. ही OL म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, OA ओपनिंग बॅलन्स शीट असेट साईड. आणि आपल्या उत्तरामध्ये आपण काय तयार केलेलं आहे, CL क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, CA क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड. ठीक आहे. कॅपिटल फंड हा जो OLचा कॅपिटल फंड आहे तो पुन्हा कुठे येणार, CLला येणार. मेडिकल बिल अनपेड हा अकाउंट आहे, मेडिकल बिल अनपेड. याबाबत ॲडजस्टमेंट काय आल्या का आपण पाहूया आणि मग ठरवूया हा अकाउंट कुठे घ्यायचा. मेडिकल बिल अनपेड. जर एखादा खर्च गेल्या वर्षी अनपेड किंवा आउटस्टँडिंग असेल तर तो पेमेंटला येतो, म्हणजे तो यावर्षी जनरली भागवला जातो नेक्स्ट इयरला. सॅलरीज, मेडिसिन, इक्विपमेंट, जनरल एक्सपेन्स. इथं कुठं मेडिकल बिल अनपेड दिसत नाही, याचा अर्थ हे काय भागवलेलं नाही. ॲडजस्टमेंटमध्ये बघूया आपण. लास्ट ॲडजस्टमेंट आहे बघा. अनपेड मेडिसिन बिल ॲज ऑन 1 एप्रिल 2012 इज स्टील अनपेड. हे जे 1 एप्रिल 2012चं मेडिकल बिल आहे, म्हणजे इथं आहे पहा, 1 एप्रिल 2012चं मेडिकल बिल अनपेड इज
स्टील अनपेड, अजून दिलेलं नाही, अजून दिलेलं नाही आहे। याचा अर्थ गेल्या वर्षाचं आउटस्टँडिंग बिल या वर्षीसुद्धा कंटिन्यू तसंच आहे, म्हणजे त्यामुळं हे गेल्या वर्षी OLला आलेलं आहे, यावर्षी पुन्हा ते CLला येणार आहे। मेडिकल बिल अनपेड, हे अनपेड असल्यामुळे मी इथं CLला घेतलेलं आहे। नेक्स्ट, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक, या फिगर्स आपल्या उत्तरामध्ये नोंदवायच्या नाहीत। कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक आपल्या उत्तरामध्ये नोंदवायच्या नाहीत। का नोंदवायच्या नाहीत? कारण ह्याच फिगर्स इथं सुरुवातीला आलेले असतात। पहा, कॅश इन हँड 3000, कॅश ॲट बँक 6000, याच फिगर आहेत। कॅश इन हँड 3000, कॅश ॲट बँक 6000। त्यामुळं ह्या रिसिप्ट पेमेंटच्या ऑलरेडी सुरुवातीला ओपनिंगला आलेल्या आहेत, त्यामुळे ह्या फिगर्स आपल्या उत्तरामध्ये घ्यायच्या नाहीत। नेक्स्ट, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि इक्विपमेंट, हे असेट्स आहेत। गेल्या वर्षाचे आपले असेट्स ते या वर्षीच्या बॅलन्स शीटला पुन्हा येणार आहेत, त्यामुळे CA OAला आलेलं आहे, ते CAला येणार। आता हे इथं अकाउंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, याच्याबद्दल पण पाहूया। सबस्क्रिप्शनचा अर्थ वर्गणी, आणि सबस्क्रिप्शन हे इन्कम असतं, आणि गेल्या वर्षाचं इन्कम आउटस्टँडिंग आहे। याचा अर्थ आपण इथं पाहूया, हे रिसिप्ट आहे, वर्गणी आपलं उत्पन्न आहे, इथं कुठं मिळालं आहे का पाहूया। सबस्क्रिप्शन 65,000 इन्क्लूड ₹1,000 रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर। पहा, इथं गेल्या वर्षाचे 1,000 आउटस्टँडिंग आहेत, आणि इथं रिसिप्टला काय म्हणतात, ₹1,000 गेल्या वर्षाचे मिळालेले आहेत। याचा अर्थ गेल्या वर्षाचे हे जे आउटस्टँडिंग होते ते यावर्षी पुन्हा आपल्याला मिळालेले आहेत। आता ही ॲडजस्टमेंट कोणती आहे? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आणि हे गेलं वर्ष आहे, लास्ट इयर आहे, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय तयार झाली? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयर, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयर। आता सबस्क्रिप्शनच्या ऐवजी मी याला म्हणतो इन्कम, त्यामुळे ॲडजस्टमेंट काय तयार झाली? आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर, ही बॅलन्स शीट लास्ट इयरची आहे, म्हणून याला OA म्हटले, ओपनिंग बॅलन्स शीट आहे, लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे, त्यामुळे ॲडजस्टमेंट तयार झाली आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर, आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर। इथं आपल्या ह्या चार्टमध्ये पाहूया, हा आउटस्टँडिंगचा चार्ट आहे, आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर, आउटस्टँडिंग इन्कम लास्ट इयर। याचा पहिला इफेक्ट मायनस आणि दुसरा इफेक्ट OA, मायनस आणि OA। याचा अर्थ ती रक्कम मायनस करायची आणि सेकंड इफेक्ट कुठं दाखवायचा आहे? OAला। आता OAला इफेक्ट लक्षात ठेवा तुम्ही, हा OAला इफेक्ट दाखवायचा। ऑलरेडी हा इफेक्ट कुठं आहे? हे OAलाच आलेला आहे, म्हणजे याचा सेकंड इफेक्ट तेवढा राहिला आहे, हे काय करायचं आहे? मायनस करायचं आहे। मायनस कशातून करणार तुम्ही? हे जे आउटस्टँडिंग आहे हे मायनस या सबस्क्रिप्शनमधून करायचं आहे, त्यामुळे इथं इफेक्ट मी लिहिणार आहे मायनस OA, हा जो इफेक्ट इथं होता तो घेतो मी मायनस OA, त्यातला OAलाच आहे, त्यामुळे पुन्हा हा इफेक्ट द्यायचा गरज नाही, फक्त राहिला कोणता इफेक्ट? मायनस, तो आपण इथं मायनस करूया सबस्क्रिप्शनला। सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹1,000 फॉर प्रिव्हियस इयर, याचा इफेक्ट असेल मायनस, हे ₹1,000 मायनस करायचे आहेत, आणि त्याचा दुसरा इफेक्ट OAला जो ऑलरेडी इथं आलेला आहे, त्यामुळे याचा 1,000चा फक्त, या 1,000चा फक्त एकच सिंगल इफेक्ट असेल, सबस्क्रिप्शनमधून ₹1,000 आपण वजा करणार आहोत। ठीक आहे, आपली बॅलन्स शीट संपली, आपण रिसिप्ट पेमेंटला येऊया। टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, मी तुम्हाला सांगितलं होतं हे OAला येतं, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, हा ओपनिंग कॅश आणि बँक असतो, आलाय पाहिजे OAला, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आलाय का OAला, त्यामुळं हे आपण आपल्या उत्तरामध्ये रेकॉर्ड करणार नाही। सबस्क्रिप्शन, आता रिसिप्ट साईडचं अकाउंट्स दोन ठिकाणी येतात, एक तर ते आयला येतात किंवा CLला, आय इन्कम किंवा क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटीला, आणि पेमेंटचे पण अकाउंट दोन ठिकाणी येतात, एक तर Eला किंवा CAला, एक्सपेंडिचरला किंवा क्लोजिंग बॅलन्स शीट असेटला। ठीक आहे, जर रेव्हेन्यू असेल तर आयला, आणि कॅपिटल असेल तर CLला। सबस्क्रिप्शन याचा अर्थ वर्गणी, हे संस्थेला मिळणारं नियमित उत्पन्न आहे, त्यामुळे ते रेव्हेन्यू असते, त्यामुळे ते आयला घ्यायचं, सबस्क्रिप्शन आय।
यातलं 1000चं आपण मायनस करणार आहोत. नेक्स्ट सेल ऑफ ओल्ड फर्निचर. सेल ऑफ ओल्ड फर्निचर यानी जुनं फर्निचर विकलेलं आहे. जुनं फर्निचर विकलेलं आहे. इथं फर्निचर आहे पहा यांच्याकडे. एकूण फर्निचर ओल्ड म्हणजे गेल्या वर्षाचं फर्निचर गेले 35,000. त्यापैकी त्यांनी इथं फर्निचर विकलेलं आहे. आता फर्निचर जे विकलं, आता हे फर्निचर आपण कुठं दाखवलं, CAला. यातलं फर्निचर विकलं त्यामुळे यातून मायनस करायचं. या फर्निचरमधलं काही फर्निचर यावर्षी विकलं त्यामुळे यातून मायनस करायचं. आणि हे फर्निचर कुठं दाखवलं आपण, CAला. त्यामुळे याचा इफेक्ट येईल CA मायनस. CAला मायनस करायचं. आता किती रुपयाचं फर्निचर किती रुपयाला विकलं. सेल ऑफ फर्निचर फॉर ₹10,000. बुक व्हॅल्यू ₹15,000. याचा अर्थ 15,000 रुपयाचं फर्निचर 10,000 रुपयाला विकलं. 15,000 रुपयाचं फर्निचर 10,000 रुपयाला विकलं. या ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉफिट झाला का लॉस झाला. करेक्ट, लॉस झाला. कारण 15,000चा वस्तू आपण 10,000ला विकली, 5,000 लॉस झाला. जो 5,000 लॉस झाला तो एक्सपेंडिचरला रेकॉर्ड करायचा. तो एक्सपेंडिचरला रेकॉर्ड करायचा. समजा या ट्रान्झॅक्शनमध्ये एक 2,000 रुपये प्रॉफिट झाला असता. 15,000चं फर्निचर इथं 17,000 दिले असते तर 2,000 रुपये आपल्याला प्रॉफिट झाला असता. तो प्रॉफिट आपण इन्कमला रेकॉर्ड केला असता. ठीक आहे. त्यामुळं या ट्रान्झॅक्शनमध्ये हे पहिली गोष्ट 10,000 कुठेही रेकॉर्ड करायचे नाहीत. आपल्या उत्तरामध्ये 10,000 येणार नाहीत. आपण रेकॉर्ड 15,000 करणार आहोत कारण 15,000चं फर्निचर विकलेलं आहे. इथं जे 35,000 आहेत त्यामधून आपण 15,000 मायनस करायचे. आणि 15चं फर्निचर 10ला विकलं, 5,000 लॉस झाला. तो 5,000 आपल्या उत्तरामध्ये ईला एक्सपेंडिचरला रेकॉर्ड करायचा. 10,000 कुठेही रेकॉर्ड करायचे नाहीत. नेक्स्ट डोनेशन. डोनेशन आयला पण येऊ शकतं, CLला पण येऊ शकतं. इथं काय लिहिलं आहे पहा, रेव्हेन्यू. डोनेशन हे कसलं आहे, रेव्हेन्यू. जर रेव्हेन्यू असेल तर ते कुठं घ्यायचं, आयला घ्यायचं. त्यामुळे डोनेशनला मी लिहिणार आहे आय. लाईफ मेंबरशिप फीज हे पण सेम असं अकाउंट आहे. डिपेंडिंग अपॉन ॲडजस्टमेंट हे आपण ठरवायचं ते इन्कमला घ्यायचं का CLला. या लाईफ मेंबरशिप फीबद्दल आपण काही ॲडजस्टमेंट आहे. सेकंड, कॅपिटलाइज द अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फी. कॅपिटलाइजचा अर्थ ती रक्कम कॅपिटलमध्ये अधिक करा. आणि कॅपिटल कुठं असतं, कॅपिटल CLला असतं. त्यामुळे लाईफ मेंबरशिपची फी अमाऊंट कुठे येणार, CLला येणार. आणि कॅपिटलाइज करा म्हटलेत, कॅपिटलमध्ये अधिक करा. त्यामुळे CL प्लस असा याचा इफेक्ट येईल. त्यानंतर येऊयात आपण पेमेंटला. पेमेंटचा पहिला अकाउंट आहे सॅलरीज. सॅलरीज हे बघा, हे पेमेंटचे अकाउंट एकतर ईला किंवा CAला येऊ शकतात. जर ते रेव्हेन्यू असतील तर ते ईला येणार आहेत आणि जर ते कॅपिटल असतील तर ते CAला येणार आहेत. ठीक आहे. सॅलरीज ई. आता हा हॉस्पिटलचा अकाउंट आहे. हॉस्पिटलमध्ये मेडिसिन हा एक्सपेंडिचर असतो, खर्च असतो. त्यामुळे तो ईला येईल. बाय इक्विपमेंट परचेस्ड. बाय इक्विपमेंट परचेस्ड. इक्विपमेंट हे असेट्स असतात. इक्विपमेंट हे असेट्स असतात. त्यामुळे ते कुठे येणार, CAला येणार. CAला. इथं आलेत बघा, OAला असेट्स आलेत इक्विपमेंट. आणि इथं पण आपण परचेस केलेले आहेत. त्यामुळे या इक्विपमेंटला तुम्ही काय करा, टिक मार्क करा. मी हायलाईट केलेलं आहे. तसंच फर्निचर इथं सोल्ड केलं आहे त्यामुळे या फर्निचरला पण टिक मार्क करा. हे जेव्हा फर्निचर मांडणार तेव्हा त्याच्या खाली आपण एक ओळ रिकामी सोडणार आहे वजा सोल्ड लिहिण्यासाठी. इक्विपमेंटमध्ये आपण परचेस लिहिण्यासाठी अधिक परचेस 10,000 हे लिहिण्यासाठी एक ओळ सोडणार आहे इक्विपमेंटसाठी. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस हा किरकोळ खर्च आहे, तो एक्सपेन्सेस आहे त्यामुळे ईला येईल. आणि टू बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हा क्लोजिंग कॅश आहे. क्लोजिंग हा ओपनिंग कॅश, क्लोजिंग कॅश क्लोजिंग बॅलन्स शीटला, त्यामुळे तो येईल CAला. आपला रिसिट पेमेंट पण संपलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹6,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹6,000. ॲडजस्टमेंटमधला हा शब्द घेतो मी, आउटस्टँडिंग. सबस्क्रिप्शन इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे. जर सबस्क्रिप्शन रिसिप्टला आलं तर ते इन्कम, जर सबस्क्रिप्शन पेमेंटला आलं तर तो एक्सपेन्सेस.
सबस्क्रिप्शन कुठं आलेलं आहे, रिसिप्टला आलेलं आहे. त्यामुळे सबस्क्रिप्शन काय आहे, आपलं इन्कम आहे. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय तयार झाली, आउटस्टँडिंग इन्कम. आता इथं वर्ष दिलं आहे का, ही ॲडजस्टमेंट करंट इयरसाठी आहे, लास्ट इयरसाठी आहे, किंवा 31 मार्च 2013 म्हटलं आहे का, 1 एप्रिल 2012 असं काय दिलं का, काही दिलेलं नाही आहे. जेव्हा एखादी ॲडजस्टमेंट कोणत्या वर्षाची आहे हे दिलं नसेल तर तुम्ही ॲझ्युम करू शकता ही ॲडजस्टमेंट करंट इयरची असते, चालू वर्षासाठी दिलेली असते. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय तयार झाली, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. सबस्क्रिप्शन म्हणण्याऐवजी आपण म्हणूया आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. आता यासाठी आपल्याकडे एक चार्ट आहे आउटस्टँडिंगचा. या चार्टमध्ये येऊया आपण. तुमच्या स्क्रीनवर चार्ट आलेला आहे. हा चार्ट मी अगोदर पण बऱ्याच वेळेला समजून सांगितलेला आहे. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. याचे दोन इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट प्लस, आणि ते इन्कम असल्यामुळे कुठं रेकॉर्ड करायचं, सी एला रेकॉर्ड करायचं, प्लस सी ए. आपण त्या ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. त्यामुळे या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट असतील. पहिला इफेक्ट प्लस आणि दुसरा इफेक्ट सी ए. सबस्क्रिप्शनमध्ये प्लस करायचे आणि सेकंड इफेक्ट कुठं दाखवायचा, सी एला. सबस्क्रिप्शनला टिक मार्क करा. सबस्क्रिप्शनला ही एक टिक मार्क होणार आहे बघा 1000ची, आणि दुसरी टिक मार्क 6000ची. त्यामुळे सबस्क्रिप्शनला टिक मार्क किती होणार, 2 टिक मार्क. एक टिक मार्क 1 ओळ रिकामी सोडा, 2 टिक मार्क 3 ओळी रिकाम्या सोडा. सबस्क्रिप्शनच्या खाली आपल्याला 3 ओळी लागणार आहेत. एक 1000साठी लागणार आहे आणि दुसरे ओळ आपल्याला 6000साठी लागणार आहे, आणि ते प्लस मायनस करण्यासाठी 1 ओळ. अशा 3 ओळी लागणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, कॅपिटलाइज द अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज. ही ॲडजस्टमेंट नाही, दिस इज इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे याचे दोन इफेक्ट येत नाहीत, याचा सिंगल इफेक्ट येतो. कॅपिटलाइज लाईफ मेंबरशिप फीची रक्कम कॅपिटलाइज करा. कॅपिटलाइज करा म्हणजे कॅपिटलमध्ये प्लस करा. कॅपिटल कुठं असतं, सी एलला. त्यामुळे या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट येईल सी एल प्लस. ऑलरेडी आपण सी एल प्लस इथं लिहिलेलं आहे. ही लाईफ मेंबरशिप फी आपण कॅपिटलमध्ये प्लस करणार आहोत. त्यामुळं ही ॲडजस्टमेंट पुन्हा करण्याची गरज नाही. ही इन्फॉर्मेशन पुन्हा करण्याची गरज नाही. इथं तेच कंप्लीटच होणार आहे आपलं. ठीक आहे. नेक्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरी ₹6000. इथं जसं आपण ही आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट सॉल्व केलेली आहे तशीच इथंही आपण तसा विचार करायचा आहे. ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी, वर्ष दिले का, नाही दिलं. जर काही दिलं नसेल तर आपण करंट इयर ॲझ्युम करतो. त्यामुळे ॲडजस्टमेंट तयार झाली आउटस्टँडिंग सॅलरी फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग सॅलरी फॉर करंट इयर. ठीक आहे. आता आपण मला सांगा, सॅलरी इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे. सॅलरी इन्कम आहे का एक्सपेन्सेस. तुमच्या समोर उत्तर पण आलेलं आहे. जर सॅलरी रिसिप्टला आली तर सॅलरी इन्कम, जर सॅलरी पेमेंटला आली तर सॅलरी एक्सपेन्सेस. कुठं आलेले आहे, सॅलरी पेमेंटला आलेले आहे. त्यामुळे सॅलरी काय आहे, एक्सपेन्सेस. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय तयार झाली, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग सॅलरीच्या ऐवजी मी एक्सपेन्सेस म्हणणार आता. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय दिलं नसेल तर करंट इयर. आपल्या चार्टमध्ये येऊया आपण. आउटस्टँडिंगचा चार्ट आणि करंट इयरसाठी पाहायचं. हा चार्ट आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. याचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट प्लस आणि सेकंड इफेक्ट सी एलला. म्हणजे त्या एक्सपेन्सेसमध्ये तुम्ही ती अमाऊंट प्लस करा आणि सेकंड इफेक्ट कुठं दाखवा, सी एलला दाखवा. चला, सॅलरीच्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतील. पहिला इफेक्ट प्लस आणि सेकंड इफेक्ट सी एल. सॅलरीला टिक मार्क करा. मी हायलाईट करतो आहे सॅलरी, तुम्ही टिक मार्क करा. नेक्स्ट, डेप्रिसिएट. फायनल अकाउंटमधली ॲडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशन खूप सोपं आहे. असेटला मायनस करायचं म्हणजे सी ए मायनस हा पहिला इफेक्ट होईल, आणि तो आपला खर्च आहे त्यामुळे तो आपण ईला रेकॉर्ड करणार. सी ए मायनस ई. डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग अँड इक्विपमेंट. टिक मार्क करूया आपण. लँड अँड बिल्डिंग हायलाईट करतो आहे मी, तुम्ही टिक मार्क करा. नेक्स्ट, इक्विपमेंट. ऑलरेडी तुम्ही इक्विपमेंटला एक टिक मार्क केलेली आहे. ती टिक मार्क परचेस ऑफ इक्विपमेंटची आहे. आणखी एक याला टिक मार्क करा.
म्हणजे इक्विपमेंटला टिकमार्क झाल्या 2. एक परचेस ऑफ इक्विपमेंटची टिकमार्क असेल आणि दुसरी डेप्रिसिएशन ऑफ इक्विपमेंटची टिकमार्क असेल. त्यामुळे इक्विपमेंटच्या खाली आपल्याला 3 ओळी रिकाम्या लागणार आहेत. नेक्स्ट लास्ट, अनपेड मेडिकल बिल ॲज ऑन 1 एप्रिल इज स्टील अनपेड. आपलं सुरुवातीला झालेलं आहे हे अनपेड मेडिकल बिल. सॉरी, गेल्या वर्षाचं मेडिकल बिल अजून हे आउटस्टँडिंगच आहे. त्यामुळे याचा सेकंड इफेक्ट येईल, फक्त याचा एकच इफेक्ट येईल, CLला येईल. तो पण आपण इथं देणार आहोत CLला. त्यामुळे हे पुन्हा करायची गरज नाही. ठीक आहे, आपला प्रॉब्लेम वाचून झालेला आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. तुम्ही या पद्धतीनं इन द बुक्स ऑफ एकविरा हॉस्पिटल अमरावती इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असा एक ब्लँक तयार केलेला असेल. ही इन्कम साईड आहे I, एक्सपेंडिचर E आणि नेक्स्ट पेजवर CA आणि CL, क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड, क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटीज साईड. ठीक आहे, सोडवायला सुरुवात करूया आपण आता. कॅपिटल फंड कुठं घ्यायचं आहे? कॅपिटल फंड CLला 5,02,000 CLला या. कॅपिटल फंड ऑलरेडी मांडलेला आहे. आता अमाऊंट फक्त लिहूया त्याची 5,02,000. कॅपिटल नेहमी इनरला मांडायचं. नेक्स्ट, मेडिकल बिल अनपेड कुठे घ्यायचं आहे? CLला 3,000 CLला. मेडिकल बिल अनपेड ₹3,000. मेडिकल बिल अनपेड ₹3,000. OL साईड संपली. आता OL आपण येऊया. या 2 फिगर्स आपण आपल्या उत्तरामध्ये रेकॉर्ड करणार नाही, कारण या ऑलरेडी इथं ओपनिंगला आलेल्या आहेत. नेक्स्ट, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, इक्विपमेंट हे असेटला रेकॉर्ड करणार आहोत. लँड बिल्डिंग हे तिन्ही इनरला रेकॉर्ड करणार आहोत आणि इक्विपमेंटला मात्र आपल्याला एक ओळ जास्त सोडायची आहे. लँड, फर्निचर, इक्विपमेंट असेटला. लँड अँड बिल्डिंग ₹4 lakhs. नेक्स्ट, फर्निचर ₹35,000. नेक्स्ट, इक्विपमेंट ₹60,000. नेक्स्ट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इथं लिहिले आहे बघा, -OA हे मायनस करायचे आहेत आणि सेकंड कुठं दाखवायचे आहेत? OAला. ऑलरेडी OAला आहेत म्हणजे हा इफेक्ट झालेला आहे. फक्त मायनस करायचे आहेत. कशातून मायनस करायचे आहेत? सबस्क्रिप्शनमधून. आपण इथं सबस्क्रिप्शन अजून मांडलेलं नाही आहे, इथं सबस्क्रिप्शन आलेलं नाही आहे. त्यामुळं हे थोडंसं आपण पेंडिंग ठेवूया. हे 1,000 जेव्हा इथं येईल तेव्हा आपण हे रेकॉर्ड करूया. ठीक आहे, आपली बॅलन्स शीट संपलेली आहे. हे नंतर 1,000 आपण रेकॉर्ड करणार आहोत. आता रिसिप्ट पेमेंटमध्ये आलो आपण. रिसिप्ट साईड रेकॉर्ड करूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कुठं रेकॉर्ड करायचा? OAला. ऑलरेडी OAला आलेला आहे, त्यामुळे आपण आपल्या उत्तरामध्ये घेणार नाही. सबस्क्रिप्शन Iला, इन्कमला. बाय सबस्क्रिप्शन 65,000. बाय सबस्क्रिप्शन 65,000. नेक्स्ट, आता सबस्क्रिप्शनला तुम्ही किती टिक मार्क केलेत? 2 टिक मार्क केलेत. त्यामुळे सबस्क्रिप्शनच्या खाली 1, 2, 3 अशा 3 ओळी रिकाम्या सोडा. सबस्क्रिप्शन. नेक्स्ट, इन्क्लूड ₹1,000. मग अशी मी सांगितलं नंतर करूया रेकॉर्ड. आता करूया. आता इथं ₹1,000 प्रिव्हियस इयरचे आहेत. हे काय करायचे आहेत? ₹1,000 मायनस करायचे आहेत आणि OAला दाखवायचे आहेत. मायनस करा. लेस आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर ₹1,000. लेस आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर 1,000. खाली वजाबाकी येईल 64,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट मायनस. आणि सेकंड इफेक्ट त्याचा कुठं? OAला. इथं आला आहे पहा OAला. त्यामुळे आपण पुन्हा रेकॉर्ड करणार नाही. नेक्स्ट, सबस्क्रिप्शन झालं. टू सेल ऑफ ओल्ड फर्निचर. सेल ऑफ ओल्ड फर्निचर कुठं रेकॉर्ड करायचं आहे? CAला रेकॉर्ड करायचं. CAला काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. मायनस कोणती अमाऊंट करायची आहे? 10,000 मायनस करायची काय 15,000? तर 10,000 आपल्या उत्तरामध्ये कुठंही रेकॉर्ड करायचे नाहीत. 15,000चं फर्निचर विकलं आहे, 15,000 सेल म्हणून CAला वजा करायची किंवा सोल्ड म्हणून CAला वजा करायचे. आपण याला येऊया, CAला येऊया.
फर्निचर मांडलेलं आहे पहा, फर्निचर एक ओळ सोडलेली आहे. लेस सोल्ड, किती रुपयाचं फर्निचर सोल्ड केलं? 15,000चं. आउटरला येईल 20,000. आता हे जे 15,000चं फर्निचर तुम्ही 10,000ला सोल्ड केलं, याचा अर्थ या ट्रान्झॅक्शनमध्ये 5,000 रुपये तुम्हाला लॉस झाला. तो लॉस कुठं रेकॉर्ड करा? ईला रेकॉर्ड करा, एक्सपेंडिचरला. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर ₹5,000. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर ₹5,000 ईला. जर या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला तर तो इकडं अपोजिट साईडला म्हणजे इन्कमला रेकॉर्ड करा. नेक्स्ट डोनेशन. डोनेशन इन्कमला रेकॉर्ड करायचं आहे. रेव्हेन्यू 22,000. इन्कमला आलो आपण. इथं 3 ओळी सोडलेल्या आहेत सबस्क्रिप्शनला. डोनेशन रेव्हेन्यू 22,000. बाय डोनेशन्स ₹22,000. बाय डोनेशन ₹22,000. नेक्स्ट टू लाईफ मेंबरशिप फीज 12,500. CLला प्लस करायची आहे, ही ॲडजस्टमेंट आहे. कॅपिटलाइज CLला प्लस, कॅपिटलमध्ये प्लस करायची 12,500. आपण CLला येऊया. कॅपिटल फंड त्याच्या खाली लिहा प्लस लाईफ मेंबरशिप फीज 12,500 प्लस लाईफ मेंबरशिप फीज 12,500. 5,14,500. 5,14,500 लाईफ मेंबरशिप फी याच्यामध्ये आपण ॲड केली. नेक्स्ट आपली रिसिप्ट बाजू संपलेली आहे. आता आपण पेमेंटला आलो. सॅलरीज आणि मेडिसिन दीज आर एक्सपेन्सेस, त्यामुळे आपण हे एक्सपेंडिचरला रेकॉर्ड करणार आहोत. सॅलरीजला टिकमार्क आहे, त्यामुळे सॅलरी इनर कॉलमला रेकॉर्ड होईल. 55,000. एक्सपेंडिचरला या टू सॅलरीज इनर कॉलम 55,000. नेक्स्ट टू मेडिसिन्स. टिकमार्क आहे का मेडिसिनला? नाही, त्यामुळे आउटरला येईल 26,000. नेक्स्ट सॅलरीज झालं, मेडिसिन झालं. इक्विपमेंट परचेस्ड हे कुठं घ्यायचे आहेत? CAला घ्यायचे आहेत. इक्विपमेंट परचेस्ड 10,000. CAला या. इक्विपमेंट 60,000 हे ओपनिंग इक्विपमेंट्स आहेत, बॅलन्स शीटमधून आले आपल्याकडं. आता हे परचेस केले यावर्षी नवीन, त्यामुळं ॲड होणार प्लस न्यू परचेस्ड 10,000. खाली 70,000. टोटल 70,000 न्यू परचेस्ड किंवा न्यू इक्विपमेंट्स. नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस ईला रेकॉर्ड करा 4,300. जनरल एक्सपेन्सेस टू जनरल एक्सपेन्सेस 4,300. नेक्स्ट कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे CAला रेकॉर्ड होणार 7,700. 15,500 CAला. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक नेहमी आउटरला येतात 7,700. 15,500. नेक्स्ट आपला पेमेंट साईड संपलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये आलो. पहिली ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. पहिला इफेक्ट प्लस, सेकंड इफेक्ट CAला. सबस्क्रिप्शनमध्ये 6,000 प्लस करा. सबस्क्रिप्शन इन्कमला आहे प्लस 6,000 प्लस 6,000 आउटरला 70,000. आता हे काय लिहायचं? काय आहे काय आहे हे 6,000? तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे आणि कुठल्या वर्षाची? करंट इयरची. तेच आपण लिहिणार आहोत इथं. प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 6,000. 70,000 हा झाला फर्स्ट इफेक्ट. याचा सेकंड इफेक्ट कुठं? CAला. CAला लिहा
आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ₹6,000. Outstanding subscription for current year ₹6,000. Next, सेकंड ॲडजस्टमेंट कॅपिटलाइज. ऑलरेडी ही ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे, ही इन्फॉर्मेशन आपण पूर्ण केलेली आहे. CLला प्लस केलेला आहे. पाहूया आपण इथं ह्या लाईव्ह मेंबरशिप फी कॅपिटलमध्ये प्लस केलेली आहे, त्यामुळे हे झालेलं आहे. नेक्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरी. सॅलरीमध्ये प्लस करायचं आणि सेकंड इफेक्ट कुठं दाखवायचा? CLला दाखवायचा. सॅलरी कुठं असणार? एक्सपेंडिचरला असणार आहे. सॅलरीच्या खाली लिहा प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. करंट इयर म्हणजे चालू वर्ष, ज्या वर्षासाठी तुम्ही प्रॉब्लेम सोडवतात ते करंट इयर. आणि लास्ट इयर इथं आलं आहे पहा, लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्ष. ठीक आहे. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹6,000. याची टोटल आउटरला येईल 61,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि याचा इफेक्ट CLला येतो. CLला लिहा प्लस आउटस्टँडिंग सॅलरीज. प्लस आउटस्टँडिंग सॅलरीज 6,000. नेक्स्ट, डेप्रिसिएशन. CAला मायनस करायचं आणि ईला रेकॉर्ड करायचं. लँड बिल्डिंगवर 10,000, इक्विपमेंटवर 15,000. फायनल अकाउंटमधली ॲडजस्टमेंट आहे लँड बिल्डिंग लेस डेप्रिसिएशन. अमाऊंट दिलेली आहे 10,000. आउटरला येईल 3,90,000. इक्विपमेंटला पण अमाऊंट दिलेली आहे लेस डेप्रिसिएशन 15,000. आउटरला 55,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशनचा. CAला मायनस केलं. डेप्रिसिएशन हा खर्च आहे, त्यामुळे तो ईला रेकॉर्ड होईल. ईला येईल टू डेप्रिसिएशन डॅश लँड अँड बिल्डिंग. नेक्स्ट, इक्विपमेंट्स. इनर कॉलम 10,000, 15,000. टोटल इन आउटर कॉलम ₹25,000. नेक्स्ट, लास्ट ॲडजस्टमेंट अनपेड मेडिसिन बिल. ऑलरेडी आपण अनपेड इथं दाखवलेलं आहे. इथं इफेक्ट काय आहे? CLला दाखवलं आहे पहा. अनपेड मेडिकल बिल, मेडिसिन बिल अनपेड 3,000. याचा अर्थ आता आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. आता 2 स्टेप्स, त्यातली एक स्टेप मी पूर्ण करणार आहे आणि दुसरी स्टेप तुम्ही मला पूर्ण करून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे दुसऱ्या स्टेपचं उत्तर किती आलेलं आहे. बघूया किती जणांना प्रॉब्लेम समजलेला आहे, किती मुलांनी काळजीपूर्वक प्रॉब्लेम सोडवलेला आहे. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मी एवढे परिश्रम घेत आहे की तुम्ही व्हिडिओ पाहता की नाही हे मला पण कळायला पाहिजे. तुम्हाला व्हिडिओज प्रॉब्लेम समजतात की नाही हे मला पण कळायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही दुसरी स्टेप पूर्ण करायची आणि जितक्या लवकर शक्य असेल तेवढं कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. ठीक आहे. आपण पहिली स्टेप पूर्ण करूया. इन्कम साईड आणि ही इन्कम साईड आहे, ही एक्सपेंडिचर साईड आहे. ज्या साईडची टोटल जास्त असेल त्या साईडची टोटल करायची. आता जर आपण इकडे ऑब्झर्व केलं तर इकडे साधारणतः 90,000 अमाऊंट येईल टोटल आणि इकडं आपल्याकडं 1 लाख म्हणजे थोडक्यात इकडं 1 लाख येईल, इकडं 90,000. याचा अर्थ या साईडची टोटल जास्त आहे. ज्या साईडची टोटल जास्त आहे त्या साईडची टोटल आपण करायची. आपण एक्सपेंडिचरची टोटल करूया. एक्सपेंडिचरची टोटल येते 1,21,300. या साईडची टोटल आली 1,21,300. ही टोटल आपण इकडं इन्कमला मांडायची. फायनल अकाउंट प्रमाणेच आहे. नेक्स्ट, इथंपर्यंतची टोटल, या दोन्हीची टोटल आपण इथं साईडला मांडून घेऊया. ती टोटल येते 92,000. या 1,21,000 मधून हे 92 मायनस करायचे. आपलं उत्तर येतं 29,300. आता जर इकडं एक्सपेंडिचरला फरक आला, उत्तर आलं तर ते असतं सरप्लस आणि जर इन्कमला उत्तर आलं तर ते उत्तर असतं डेफिसिट. त्यामुळे याला लिहा बाय डेफिसिट 29,300. हा त्यांचा लॉस आहे, पण ह्याला लॉस म्हणत नाहीत कारण ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत, नफा न मिळवणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळे यांना तोटा म्हणत नाहीत, याला डेफिसिट म्हणतात. तूट, मराठीमध्ये याला तूट असं म्हणतात. डेफिसिट 29,300. जसं फायनल अकाउंटमध्ये लॉस आपण कॅपिटलमधून वजा करतो तसे हे डेफिसिटसुद्धा कॅपिटलमधून वजा करायचं. आता कॅपिटल कुठं आहे? CLला.
त्यामुळे डेफिसिट आपण CLला नेऊया. लेस डेफिसिट ₹29,300. आउटरला 4,85,200. प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. तुम्ही CLची टोटल आणि CAची टोटल करायची आहे आणि दोन्हीची टोटल किती येते याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, थँक्यू.